आज तर बेकार भांडण होणार होतं भाऊ. डायरेक्ट डोक्यात वीट टाकण्यावर विषय आला होता. ते भांडण आवरलं गेलं तर हा वीट घेऊन माझ्या अंगावर येत होता. याला म्हटलं नका हो दादा, सॉरी, घाबरलो मी. रात्री आहे ना आपल्या गावात बँड होता. मग काय आपण कुठेच मागे राहत नाही. थोड्या वेळ तिथेच गंमत बघितली आणि तसंच घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला जायचं होतं पाचोऱ्याला. का बरं तर नवीन सँडल घ्यायला. मस्तपैकी सँडल घेतली आणि पप्पांचं काही काम होतं ते पण पूर्ण करून घरी आलो. मेन आयडी वर टाकण्यासाठी रील शूट करायला बसलो. एक रील शूट झाल्यावर लगेच दुसरी पण रील शूट केली आणि डायरेक्ट खाली आलो. तर आज आपला गादू पण बेकार गम मध्ये एका कोपऱ्यातच बसलेला होता. संध्याकाळी मित्राला बोलवायला त्याच्या घरी आलो तर बघितलं की हा तर टिकली पावडर करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच कॉलेज आलो कारण आमचे पेपर चालू झालेत आणि आज आमचा पहिला हिंदीचा पेपर होता. तरी चौघ पेपर कमी लिहित होते आणि बडबडच जास्त करत होते. आणि या कॉपीच्या आशेमध्ये केव्हाचा माझ्या तोंडाकडेच पाहत होता. बाकी सगळं सोडा, हा आमच्यातला एकटा पोरगा आहे जो मी व्हिडिओ चालू केल्यावर तोंड नाही लपत, म्हणजे व्हिडिओ मध्ये यायला लाजत किंवा घाबरत नाही. डायरेक्ट इकलो नंबर द्या आमच्यातला. तेवढा थांबाने ओ बो असं काय बोलतोय मला घे ना तू ब्लॉग मध्ये, मी थोडी तोंड लपवतो. बाकीच्यांपुरतं तर ठीक होतं पण आज मला वना मामा सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला. मजा आहे म्हटलं बस सगळ्यांची, आपणच कुठेतरी मागे राहिलेलो आहे. संध्याकाळी दीप्या आणि जितूचे मित्र उतरणून या दोघांना भेटायला आले होते. थोड्या वेळ त्यांच्यासोबत बसून गप्पा मारल्या आणि आज भीम जयंती असल्यामुळे आपल्या घरासमोर जयंती आली होती. बराच वेळ जयंतीची गंमत बघितली आणि परत खाली आलो. चला मी जातो आता, तुम्ही फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भाऊ. करा